कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पण ती काय लहान मुलगी आहे का इथून चुकून कुठे जायला? आणि ती मुद्दामच कुठे पळून गेली असेल तर तिला कुठे आणि कसं शोधायचं? इनफ। आता वाटेल ते बोलताय तुम्ही। जरा स्वतःला त्यांच्या जागी ठेवून विचार करा। मुलीने असं केल्यामुळे किती वाईट वाटत असेल त्यांना, आणि तुम्ही त्यांना टोमणे मारताय। शी। वा दुर्गा वहिनी, सगळ्यांना किती छान ऐकवताय। लीला पळून गेल्यावर नक्की काय काय घडेल ह्याची अगदी छान तयारी केली आहे तुम्ही। बरोबर बोलतेय दुर्गा। अभिराम येईपर्यंत आपण कुठल्याच निष्कर्षावर नको पोहोचूया। मला नाही वाटत आता एजंटना लीला सापडेल। त्या मुलीने ही परिस्थिती स्वतःच्या हाताने ओढावून घेतली आहे। आता एजे त्या मुलीला कधीही भेटणार नाही। काय झालं जी? काही काय होतंय का? नाही नाही नाही, काही नाही। बरी बरी आहे मी, काही नाही। तुझं डोकं बिकं फिरलंय का? इथे का आणलंस मला? लॉक झालो आपण इथे। तुमचा मेंदू लॉक झालाय। एकतर मी तुम्हाला वाचवलं, माझ्यावरच काय ओरडताय? आणि मला एक सांगा, तुम्ही स्वतःला काय हिरो वगैरे समजता का? मगाशी तुम्हाला काय वाटलं? ते गुंड तुम्हाला बघून घाबरणार होते? अहो, 6 गुंड होती। मी नसते ना, आज काय खरं नव्हतं तुमचं। तुम्ही ना मला थँक्यू म्हणायला हवं। म्हणा थँक्यू। आणि मी नॉट पॉसिबल। ओ, असं कसं नॉट पॉसिबल? एकतर अंकल, आजकाल ना असा हिरो गुंडांना मारून वगैरे जिंकत नसतो। हिरो आणि हिरोईन दोघंही मिळून असं गुंडांना बोलण्यात अडकवतात आणि मग पळून जातात। तुम्ही फिल्म्स वगैरे बघत नाही का? नसालच बघत। असं मी सांगते, आजकालचे गुंड तुमच्या पिढीतल्या गुंडांसारखे दुष्ट नसतात, थोडे चांगले असतात। म्हणजे ते तिथे गुंड आहेत, ते चांगले आहेत, आणि मी कोण? विलन? पहिल्यांदा बरोबर बोललात अंकल। क्या बात आहे। तसे माझ्या आयुष्यातले सगळ्यात मोठे विलन तर तुम्हीच आहात। तुमच्यामुळेच अडकले मी इकडे। बघितलं? तू काय बोलते तुला तरी कळतंय का? तुझ्या मूर्खपणामुळे तू इथे अडकलीयस। मी नाही यायला सांगितलं तुला इथे, आणि मी नसतो आलो ना, त्या गुंड्यांनी तुझी जी ओ अंकल, मी ते काही किडनॅप नाही झाले। हा, मी स्वतःच्या मर्जीने त्या गाडीत बसले होते। म्हणजे तू मेहंदीच्या फंक्शन मधून खरंच मुद्दामून पळालीस? हो, पळावं लागलं। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।